आजपर्यंत समाजामध्ये जे बदल घडले, ज्या जगातल्या मोठ्या क्रांत्या झाल्या, त्या केवळ साहित्यिक, कवी आणि नाटककारांनी केल्या. कलाकार हा धैर्यवान असला पाहिजे, तो भेकड नसला पाहिजे, त्याला समाजाची खरी बाजू मांडता आली पाहिजे. अडथळे हे ठरलेले आहेत, कोणत्याही कामात येते, ते व्यावसायिक असो, हौशेचा असो, ते कोणत्याही प्रकारचं काम असो, तर त्यामध्ये अडथळा हा येणारच आणि नाही आला तर मजा नाही. या क्षेत्रात येताना मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं जे तरुणाईला दिसतं ते प्रसिद्धी, फेम आणि पैसा. याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे हे क्षेत्र. तर सर्व्हायव्हल मध्ये तुम्हाला पेरणी महत्वाची आहे, पण व्यासपीठावरती मला त्या पात्राचा विचार करताना, माझ्या आयुष्यातली ती गोष्ट नसताना ते मला फील झालं. वाऱ्याची झुळूक आली तरी फील होईल, त्याला मिठाचा एक बारीक कण जरी आला आणि स्किनला लागला तर फील होईल. आर्टिस्ट म्हणून माझ्यात हे बदल झाले. अनेक लोकांचा प्रश्न येतो की वडवानल म्हणजे काय. वडवानल म्हणजे काय, तर वडवानल म्हणजे समुद्राला लागलेली आग. 15 वर्ष आम्ही वेगवेगळी नाटकं केली, अनेक लोक तयार झाली, ही चळवळ म्हणून आम्ही उभी केली. वडवानल प्रोडक्शन कडे जायचा हा जो मार्ग आहे, हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आम्ही ज्या वेळेला यायचं होतं आम्हाला, त्यावेळेला त्याला प्रोडक्शन हाऊस पाहिजे होतं. आणि प्रोडक्शन हाऊस म्हणताना काय होतं, कोण होतं याच्यात, कॅमेरा दीपक मांडेकर, एडिटिंग दीपक मांडेकर, म्युझिक दीपक मांडेकर, तर हे सगळी कामं मी केली. तर प्रोडक्शन हाऊस म्हणजे दीपक मांडेकर होतं. ज्या काळात काही माणसं आपल्या सोबत असतात, माझे आर्टिस्ट म्हणून जे काही सगळे कलाकार आहेत ते माझ्यासोबत आहेत, माझी फॅमिली माझ्यासोबत आहे, आणि या सगळ्यांच्या जोरावर मी एक प्रोडक्शन म्हणून वडवनल प्रोडक्शन मी उभं करू शकलो.